बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेलंय, त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलेलं मंत्रिपद जाणार का याची चर्चा सुरू झाली आहे। धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनात हजेरी लावत भाऊक होत भाषण केलं। पक्षासोबत कायम राहणार असं म्हणून मुंडेंच्या अडचणीमध्ये पक्षानं सोबत राहावं हा संदेश त्यातून गेलाय। पण अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा अद्याप घेतला नाही, त्यामुळे दादा पालकमंत्री झाल्यामुळे किती फरक पडणार आहे, तपास यंत्रणेवर याचा किती फरक पडणार आहे हाही प्रश्नच आहे। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकारणापलीकडे मैत्री आहे, बऱ्याच वेळेस ती व्यासपीठावर दिसली आहे। म्हणूनच दादांनी इतका राजकीय सामाजिक दबाव येऊनही मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाहीये। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्विट करत दादांचे आभार मानलेत। यातूनही बरेच संकेत मिळत आहेत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जातीचा रंग पाहिला आणि हा विचार केला तर अजित पवार हे जातीनं मराठा आहेत। बीडमध्ये सध्या मराठा वंजारी असा वाद सुरू आहे। धनंजय मुंडे हे जातीनं वंजारी आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मराठा समाज प्रचंड आक्रमक झालाय। त्यातच धनंजय मुंडेंना तरीही पालकमंत्रीपद दिलं असतं तर बीडमधील वातावरण आणखी तापलं असतं। त्यामुळे अजित पवारांना पालकमंत्रीपद दिल्यानं थोडं वातावरण हे शांत होईल। पण देशमुख हत्येतील मारेकऱ्यांचं काय? जोपर्यंत मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी देशमुख कुटुंबियांनी आणि समाजानं भूमिका घेतली आहे। आरोपी सध्या कोठडीमध्ये आहेत, त्यांच्यावर सध्या न्यायालयामध्ये चौकशी सुरू आहे। दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया होऊन शिक्षा सुद्धा सुनावली जाईल। मात्र धनंजय मुंडे यांच्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पोहोचणार का हा प्रश्न आहे। तर सध्या तपास सुरू आहे। धनंजय मुंडे सत्तेमध्ये राहिले तर तपासावर त्याचा परिणाम होईल, तपास यंत्रणेला प्रभावित केलं जाईल असा कायम यावर आरोप केला जातोय। तरी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही। सर्वच राजकीय सामाजिक नेत्यांनी इतका प्रचंड दबाव टाकूनही जर धनुभाऊंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही याचा अर्थ भविष्यातही तो घेतला जाईल याची शक्यता कमी आहे। आणि आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये म्हटलंय त्याप्रमाणे मंत्रिपदाचा राजीनामा तर घेतला जाणार नाहीच, पण देशमुख हत्या प्रकरणी तपास हा धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचेल याची शक्यता कमी आहे। त्याचं कारण आहे राजकीय अपरिहार्यता। अर्थात भारतीय न्यायव्यवस्था अद्यापही स्वायत्त आहे। धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जर पुरावे पोहोचले तर तसा तपास होईलही, पण राज्यातील देशातील राजकीय व्यवस्था पाहता तुम्हाला ते शक्य वाटतंय का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।